उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा. विभागीय आयुक्त दिलीप गावडे व सेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा. वृक्षारोपण आणि जल पुनर्भरणाद्वारे देता येईल उष्णतेशी लढा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं नागरिकांना आवाहन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या विषयावर पक्षाची भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे. राजसाहेबांनी जी आज भूमिका मांडली ती सर्वव्यापी दृष्टिकोन ठेवून मांडलेली आहे. सर्वांनी एकत्रित यावं महाराष्ट्राच्या हितासाठी. याचा अर्थ युती व्हावी असाही नाही, युती नको असाही होत नाही. त्यांनी जे काही उद्धव साहेबाला उद्देशून जे सांगितलं की युती झाली पाहिजे, या मताचा मी पूर्वीही होतो, आजही आहे. याला महत्त्व आहे. परंतु ही युती होणार नाही हे मी तुम्हाला 100% सांगतो. त्याची मागची कारणं अशी आहेत, ज्या राजसाहेबांनी उद्धव साहेब पक्षाचे कार्याध्यक्ष व्हावेत हा ठराव अधिवेशनामध्ये मांडला होता, त्याच राजसाहेबांना त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला. दुसरं महत्त्वाचं आहे, आता जी त्यांची युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर, मग राजसाहेबांबरोबर एकत्रित यावं का? मग जर यायचं असेल तर मग काँग्रेस सोडावं लागेल, मग राष्ट्रवादी सोडावं लागेल, आणि यांना सोडल्यानंतर राजसाहेबांचं त्यांचं जमेल का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आपल्या शिवसेनेमध्ये इतरांची हिस्सेदारी नको किंवा इतरांना बरोबर नको आणि त्यातल्या त्यात जवळच्या माणसाला जवळ नको, हीच तर त्यांची भूमिका आहे. आम्ही जो उठाव किंवा बंडखोरी केली ज्याला म्हणतात, त्याचं कारण काय होते? काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका हे आमचं मत, सर्वात पहिली मागणी आमची ती होती. आणि आज राजसाहेबांनी जे काही आव्हान केलं आहे ते आव्हान केल्यानंतर तातडीने त्यांना रिस्पॉन्स देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर होतील आजच्या घडीला तर ते वाटणं शक्य नाही आहे. म्हणून राजसाहेबांनी आव्हान याच्यापूर्वीसुद्धा केलं होतं आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं होतं की एका हाताने टाळी वाजत नाही, आणि तोच प्रकार आताही पुढे भविष्यात घडेल. राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही युती होणार नाही, हे तिरवार सत्य आहे. शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या बसच्या ताफ्यात लवकरच वातानुकूलित ई बस सेवा सुरू करण्यात येणार असून नव्यानं येणाऱ्या बसची पाहणी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची माहिती स्मार्ट सिटी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली 7 एकर जागेवर जाधववाडी इथं स्मार्ट सिटी मार्फत अत्याधुनिक बस डेपो तयार करण्यात आला आहे. या बस डेपोमध्ये 300 बसेस उभ्या राहू शकतात. स्मार्ट सिटी मार्फत स्मार्ट शहर बस सेवा देण्यात येते. या सेवेचं बळकटीकरण करण्यासाठी व ती बस सेवा दीर्घकाळ टिकावी यासाठी बस डेपो हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. सध्या स्मार्ट सिटी मार्फत 100 डिझेल बसेस चालवण्यात येत आहेत. लवकरच स्मार्ट सिटी मिशन
व PM ई बस सेवांतर्गत 135 इलेक्ट्रिक बसेस या ताफ्यात जोडणार आहेत। यामुळे एकूण 235 बसेसची पार्किंग, चार्जिंग, पंपिंग व देखभाल दुरुस्ती संबंधित गरजा बस डेपोच्या मार्फत पुरवली जाणार आहे। त्यानंतर आता शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या बसच्या ताफ्यात लवकरच वातानुकूलित ई बस सुरू करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या बसची पाहणी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। 7 एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो, 50 ई बसेससाठी चार्जिंग सुविधा, बसेसच्या देखरेखीसाठी सर्व सुविधा, स्मार्ट बस विभागाची प्रशासकीय इमारत, गाड्यांसाठी डिझेल पंप असं या डेपोचं वैशिष्ट्य आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामीण व जिल्हा स्तरावर येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी शासनानं निर्धारित केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी आज संबंधित जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। विभागीय आयुक्त श्री गावडे आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉक्टर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा करण्यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला आहे। यावेळी विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त खुशाल सिंग परदेशी, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील 8ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते। राज्य लोकसेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉक्टर किरण जाधव म्हणाले, पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी आणि व्यक्तींना पात्र लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी राज्यात 28 एप्रिल 2025 पासून लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। राज्य शासनानं यावर्षीपासून 28 एप्रिल हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय आणि या कायद्याची दशकपूर्तीही होते। या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर विभागातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायतांच्या कार्यक्षेत्रांमध्ये राबवायच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली आहे। अनुषंगिक मार्गदर्शन व सूचनाही करण्यात आल्या। सेवा हक्क दिनाच्या निमित्तानं ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपलं सरकार केंद्राचं उद्घाटन करणं, विशेष ग्रामसभेचं आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याच्या ठळक तरतुदींचं वाचन करून ग्रामपंचायत सदस्यांना कायद्याच्या प्रती वितरित करणं, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या कायद्याची माहिती देणारे सूचना फलक लावणं, अधिसूचित सेवा व शुल्काची माहिती देणारे QR कोड लावणं आदी उपक्रम राबवण्यात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलंय। जिल्हा स्तरावर सेवा हक्क दिनानिमित्तानं पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, नागरिक यांच्या उपस्थितीत समारंभाचं आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याचं वैशिष्ट्य विशद करणं आणि विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणं, जिल्ह्यात सेवादूत योजना सुरू करणं, नागरिकांना SMS द्वारे या कायद्याबाबत व आपल्या सरकार पोर्टलची माहिती देणं, शाळा व महाविद्यालयांमध्ये या कायद्याच्या जागृतीसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करणं, लोककलांद्वारे या कायद्याचा प्रचार प्रसार करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या। ग्रामपंचायत स्तरावरील आपलं सरकार सेवा केंद्रांमार्फत ग्रामविकास विभागानं अधिसूचित केलेल्या 7 सेवा नागरिकांना देण्यात येत होत्या। ग्रामविकास विभागानं यापूर्वीही आपलं सरकार सेवा केंद्राप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील केंद्रांवरूनही सर्व विभागांच्या सेवा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याप्रमाणे सर्व सेवा नागरिकांना तत्परतेने मिळतील याबाबतची कार्यवाही करा असे निर्देश श्री जाधव यांनी दिलेत। यावेळी संबंधित जिल्हा प्रशासनानं केलेल्या तयारीबाबत माहिती दिली। भर पहाटे मेहुण्याचा आणि भाऊजीचा खून केल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती। सदर प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात यश मिळवलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात आज शनिवारी पहाटे दुचाकीच्या वादातून 2 तरुणांची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सलमान खान, आरिफ खान आणि त्याचा साला सुलतान शेख इसा अशी हत्या झालेल्या तरुणांची नाव आहेत। या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। दरम्यान ही घटना घडताच पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि अवघ्या 8 तासांच्या आत आरोपी शेख आसिफ शेख हाफिज याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। अधिकची माहिती अशी आहे की काल रात्री 12:30 वाजता शेख आसिफ शेख हाफिज याचा फोन आला होता
त्यावेळी सुलताननं त्याची गाडी परत न दिल्याचा राग त्यानं बोलून दाखवला आणि सुलतानला सोडणार नसल्याची धमकी दिली होती। सकाळी 7 वाजता इम्रान खान यांना त्यांच्या चुलत भावानं सलमान व सुलतानवर हल्ला झाल्याची माहिती दिली। सलमान घटनास्थळीच ठार झाला तर सुलतानला घाटी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला। दोघांवर दगडानं ठेचून अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला होता। या घटनेत पुढील तपास सुरू असतानाच आता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख आसिफ शेख हाफिज यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या 8 तासात सिल्लोड इथून अटक केली आहे। आरोपी हा गुन्हा करून सिल्लोड इथं पळून गेला होता। गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा ठाव ठिकाणा मिळवून त्याला पकडण्यात आले। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी घेतलेल्या तात्काळ कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। आरोपी विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। सदर प्रकरणाचा पुढील तपास जिन्सी पोलीस करतायत। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। शेतकरी बांधवांसाठी आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी शेतरस्ता, पाणंद रस्ता अत्यंत महत्त्वाचे असतात। गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शेतरस्ते, पाणंद रस्ते मोकळे करून देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबवण्याचे निर्देश आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत। शेतकरी बांधवांनी शेतरस्ते मोकळे देण्यासाठीच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी केलंय। मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यातील नागरिक आपल्या शेतातील जाण्या येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी निवेदन देण्यासाठी येतात। मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही। हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतलाय। आज शेत रस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते याबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी संवाद साधला। यावेळी अप्पर आयुक्त बाबासाहेब बेलदार, अप्पर आयुक्त KR परदेशी, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांच्यासह संबंधित निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त गावडे म्हणालेत की जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत। शेत जमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत। अशा ठिकाणी मोठी वाहनं जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही येत आहे। सर्वच शिवपाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करावी। शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करावी। शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते। अशी रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणं एका महिन्यात निकाली काढावीत असे स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दिले आहेत। महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्यांचं निराकरण करण्यासाठी विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी या वेबिनारच्या माध्यमातून चर्चा आणि अडचणीचं निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। शेत रस्ते, पाणंद रस्ते बाबतच्या या संवादात मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यातून संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी चर्चेत सहभागी झाले होते। विभागीय पातळीवरून ज्या शेतकऱ्यांशी आज संवाद होऊ शकला नाही त्या शेतकरी बांधवांशी संबंधित जिल्हा, तालुका प्रशासनानं सस्ती अदालतीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचं शेत रस्त्यांचं प्रश्न तात्परतेनं मार्गी लावावेत असे निर्देश विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिले आहेत। अप्पर आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी शेत रस्ते व त्याबाबतच्या कायद्याबाबत माहिती दिली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील जिल्हा व तालुका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतलाय। उष्णतामान वाढ ही नैसर्गिक कमी व मानव निर्मित समस्या आहे। त्याचा उपाय आपल्या सर्वांना एकत्र येऊन करावा लागेल। वृक्षारोपण आणि जल पुनर्भरण हे उष्णतामान वाढीवरील सर्वात प्रभावी उपाय आहे। त्याद्वारेच आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी जगणं सुकर करणारं पर्यावरण देऊ शकतो असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केलं आहे। उष्णतेशी लढा या कार्यशाळेचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं। या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य, ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हवळ, डॉक्टर अविनाश गरुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसंच शाश्वत अधिवास विभाग सेंटर फॉर सायन्स अँड डेव्हलपमेंटच्या कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मीनाक्षी सिंग, सार्वजनिक आरोग्य चळवळ तज्ज्ञ डॉक्टर अनंत फडके, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुकास्तरीय अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। प्रास्ताविक मारुती म्हस्के यांनी केलं तर प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केलंय। उष्णतेशी आजच लढा देऊन भागणार नाही, त्यासाठी कायम लढा द्यावा लागेल, ही एक चळवळ व्हावी असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलंय। हर्षनगर फाजलपुरा येथील मुख्य जलवाहिनी 1 वर्षांपासून फुटलेली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात आला असून यातून भरपूर प्रमाणात पाण्याचा प्रवाह होत पाणी वाया जात असल्याचं म्हटलं जात आहे।
लेबर कॉलनी परिसरातील हर्षनगर पासलपुरा भागात मागील अनेक वर्षांपासून वॉल व मधून पाण्याची गळती होत असल्याचं समोर आलं आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागील अनेक वर्षांपासून पाईपच्या वॉलमध्ये पाणी गळती होत असल्याची बाब समोर आली आहे। सदर प्रकार मागील अनेक दिवसांपासून होत असून याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे। हर्षनगर पासलपुरा येथील मुख्य जी जलवाहिनी आहे इथून कमीत कमी 1-2 वर्षापासून इथून मुख्य पाईपलाईन फुटलेली, याच्यातून पूर्ण पाणी वेस्टेज जात आहे। प्रशासनाचं याच्याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे, कोणाची इकडं दखल नाही आहे, कोणी येऊन बघत नाही आहे। हे पूर्ण पाणी वेस्टेज होत आहे। आज लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, पाण्यासाठी लोकांना इकडं तिकडं फिरावं लागतंय। अशा परिस्थितीमध्ये इथं पाणी वेस्टेज जात आहे, तुम्ही बघू शकता। हर्षनगर फाजलपुरा इथल्या मुख्य जलवाहिनीपाशी ही दुरावस्था झालेली आहे। आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की कृपया याच्याकडे लक्ष देऊन याला तुरंत दुरुस्त करावे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सकाळी कट्टा बैठकावर जोर दिला असून संभाजीनगर पाणी प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधत शिवसेनेची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सकाळी कट्टा बैठका घेतल्यात। सिद्धार्थ उद्यानासह विविध ठिकाणी भेट देत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरातील नागरिकांशी संभाजीनगर पाणी प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधत शिवसेनेची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरू केलेलं पाणी द्या या जन आंदोलनास पाठिंबा देण्याचं आवाहन करत शहराच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्थेची माहिती दिली आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा, विभागीय आयुक्त दिलीप गावडे व सेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा। वृक्षारोपण आणि जल पुनर्भरणाद्वारे देता येईल उष्णतेशी लढा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं नागरिकांना आवाहन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।